मंडळी, तुम्ही जर कोकणकर असाल तर हा पदार्थ नक्कीच खाला असेल. तर कसा काय मंडळी, माझं नाव सूरज आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कोकणचं ब्लॉगर आपल्या चॅनल. तर झाला असा, आज आई जेवण करत होती आणि इथे ती बसलेली अळसूर. मग काय, काढले मोबाईल, केले कॅमेरा चालू आणि म्हटलं आज आपलं पहिलं ब्लॉग करूनच टाकू. मस्तपैकी अळूस सोलून धुवून घेतल्या आणि त्या बारीक कापत होती. एवढं स्पीड जर माका असतं तर मी शेपच झालो असते. कापून तर झाला, त्याच्यानंतर टाकल्यान कुकरमध्ये, त्याच्यात टाकल्यान हिरव्या मिरची तोडून कुकर लावून गॅसवर ठेवून दिल्या. तर आता टाइम होतो एका शिजूसाठी टोप घेतल्या आणि टोपात टाकल्यान तेल. नंतर मंडळी त्याच्यात लसूण, मोहरी, जिरा, कढीपत्ता टाकून चांगली तडतडीत फोडणी दिली. अजून कोयत म्हणून मी आपला लांबनाच व्हिडिओ करत होतोय. मग त्याच्यात टाकल्यान आळू आपण उकडून घेतलेला मस्तपैकी परतून घेतल्यान त्याच्यात टाकल्यान चणे शेंग. तर मंडळी माका बनवूक काय जमलं नसतं, पण ह्या काम ढवळूचा तर चांगलाच जमला. अशा प्रकारे आपला अळूचा फतफता बनवून रेडी आहे. तुमच्याकडे का काय म्हणतात तर नक्की सांगा. तर मंडळी आपलं पहिलंच मिनी ब्लॉग होतो, तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉलो करा.